45 ची सरासरी बोलले होते सर. हा. आली कितीची आपली 54 आहे. 54 आली. 54 म्हणजे टक्के, हा. अंदाजापासून 9 किलो एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा अंदाजापासून 9 किलो एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा आलं पाहिजे. बऱ्याच वेळा अंदाज चुकीचे लागतात. आपण 40 पकडलं तर 35 येतं, 35 पकडलं तर 30 येतं, 30 पकडलं तर 25 येतं. म्हणजे अंदाज नेहमी 5 किलोनी कमी असतात. इथं 9 किलोनी अंदाज जास्त आहे. जास्त म्हणजे आहे. वापराबाहेर आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं वापरलं पाहिजे, पाहिजे. एवढा साक्षात्कार बघून वापरलं आणि पाहिजे. किती सोपं आहे. आपल्या आहे या पद्धतीत वापरायचं. असं म्हणतंय का वापराबाहेर की आपलं वापरल्यावर काहीच वापरायचं नाही. 9 महिने 14 दिवसात आपलं हार्वेस्टिंग चालू आहे. 9 महिने 14 दिवसात हार्वेस्टिंग झाले. ओके सर. साहेब नमस्कार. नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट निमगावटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बाळासाहेब सौदागर शिंदे. तर आता आपली ही केळी आहे, ही किती एकर आहे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. आणि लागण करून अंदाजे किती दिवस झालेत? 3 महिने 10 दिवस. 3 महिने 10 दिवस झालेत. आणि आता आपण आजपासून ह्या प्लॉटला वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. हा बरोबर. तर आज तारीख काय बरं सांगा बरं. तारीख 12 सप्टेंबर 2024. 24. तर आता लोकेशनला जर म्हटलं आपण तर ही तुमचा रस्ता आहे. शिवरस्ता. शिवरस्त्यापासून 1, 2, 3, 4, 5 नंबर आणि 6 नंबर लाईनच्या मध्ये तुम्ही उभा. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण हायच ठिकाणी हायच लोकेशनला परत व्हिडिओ काढणार आहे. तर आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय आहे त्या? वादा ही लांब पडला पाहिजे, त्यांनी वाढलं पाहिजे अवरेज. आणि बोंदा चांगला झाला पाहिजे. बोंदा मोठा झाला पाहिजे. हा, अंतर राहिलं पाहिजे पानात. हा, पानात अंतर झालं, बोंदा चांगला झाला म्हणजे पुढचं अवरेज काय हा मिळणारच आहे. बरोबर. फक्त आता झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. हा, झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. तर आपण येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये पाहणार आहे काय बदल होते ते. अगदी आपण हार्वेस्टिंग पर्यंत परत व्हिडिओ काढत राहणार आहे. हा ठीक. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब सौदागर शिंदे, गाव कंपोस्ट निमगावटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरं. आता हे केळी जी आहे आपली, ह्या केळीची लागण तारीख किती आहे बरं? 2 जून 2024. आणि आजची तारीख काय आहे बरं? 24. 24/12/2024च आहे. 24/12/2024. आणि ज्यावेळेस भगत सर तुम्ही सरांकडे आलते मार्गदर्शन द्यायला, त्यावेळेसची पूर्वावस्थेची तारीख काय? 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबर 2024. त्याच्यानंतर दुसरी अवस्था? दुसरी अवस्था आहे पण त्याची काय तारीख लक्षात नाही. हा. पण दुसरी काढली का फोटो वगैरे करता? दुसरी. आज आपण थोडक्यात तिसरी काढतोय असं म्हणाय काय हरकत नाही. तर आज आपण थोडक्यात इथं उभा का राहिलोय की तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये समाधान भगत सरांकडून वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये ऍड केलेलं आहे सर. आज आपण जाणीवपूर्वक काही शब्द बोलतो आहे, फक्त एकामेकासाठी मिठा एवढं तरी निमित्त बनावा आनंदासाठी. तसं वापरा बायो ऑर्गॅनिक तुमच्या ह्या ठिकाणी जी काय निमित्त बनलेला आहे त्याची स्टोरी आपल्याला जी काय आहे ती आपल्या शेतकरी मित्रांना जशी आहे तशी आपल्याला सांगायची. आम्ही हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा एक उद्देश सांगतो. आज आपण जरी तुमच्या ह्या प्लॉटमध्ये उभा असलो तरी तुमची पूर्व परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय, हे जी आपल्याला स्टोरी आपल्या शेतकरी मित्रांना का द्यायची की आज तशाच परिस्थितीत आपले शेतकरी चाललेत जसे तुमच्या परिस्थितीत तुम्ही हे वापरण्या अगोदर होते. तुम्ही तुमच्या परिस्थितीत की आता मी काय करू, ह्या परिस्थितीवर ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस आता मी काय करू, तर काय करू हे जे आपल्याला उत्तर द्यायच्यात शेतकरी मित्रांनो. मग आता ज्या वेळेस भगत सर तुमच्याकडे आलते, तुम्ही कॉल केला मला पहिला की साहेब म्हणजे जी आहे ती स्टोरी सांगतोय आपण. तुम्ही कॉल केला की साहेब आपल्याला तुमचं मार्गदर्शन वापरायचं आणि आजचे आज वापरायचे. म्हणजे निर्णय कसा आणि आजच्या आजच कसं भेटन कुठं भेटन, मी कुठं येऊ का तुम्ही कुठं येताय, शब्द काय होता वेगळा. म्हणजे मला आठवणीत राहिला तेवढाच सांगतोय मी. आणि ह्याला किती महिने झाले कमीत कमी? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिने तर झाले का नाही. मग 4 महिन्यात माझे एवढं आठवणीत राहिले, जास्त काय नाही. मग मी काय म्हणलं 12 दिवस झालं जे काय असेल ते. मी काय म्हणलं तुम्हाला की सर मी थोडासा तुमच्यापासून लांब आहे, भगत सर तुमच्या शेजारी आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जावा किंवा ते तुमच्याकडे येतील, पण तुमचं एकामेकाचं कॉन्टॅक्ट करून देईल. ह्याच्या पुढे काय आहे का?
बरं, ज्यावेळेस भगत सर तुमच्याकडे आले त्यावेळेस त्यांनी पूर्वावस्था तुमची काढलेली, हो परिस्थिती काय आहे. आणि दुसरा बी तुम्हाला डोस दिला, पहिला बी दिला आणि तुमच्याकडे व्हिजिट बी दिलेली. हो आज आपण अगदी तिसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये आहेत आणि 4 महिने जी काही दिवस झालेले आहेत त्या तारखेनुसार आपल्याला ती पहिला फोटो व्हिडिओ बघितल्यावर निघतील. पण ही वापरण्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले त्यावेळेस तुम्हाला जी काही कुठनं माहिती भेटली, ही माहिती कोणाकडून भेटली नेमकी? शशीभाऊ शशभाऊ शिंदे आपले शिंदे, हा. निमगावटीचे, त्यांनी पण पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरलं. त्यांचा काहीतरी 45 का मला वाटते 42 का 44 इंचाचा बुंदा झाला आणि गड चांगले पल्ले होते. 46 इंचाचा हो, बुंदा हो, हायस्ट हो. झाला त्यांचा. हा. आपला त्यांचा पण व्हिडिओ युट्यूबला आहे ना, असा विषय हा. नाही. तर तुम्हाला त्यांच्याकडून कळलं की वापरा बायोरेनिक चांगले आणि हो बरोबर. काही युट्यूबला वगैरे काही व्हिडिओ बघितले परत बघायला चालू केले ना त्यांनी सांगितले. हा. मग बघितल्यानंतर काय काय जाणवलं तुम्हाला व्हिडिओ बघितलं नाही, डायरेक्ट परत सर आल्यानंतर मी व्हिडिओ बघायला लागलो. तिथनं पुढं हा. मग मला मला ज्या वेळेस रिझल्ट यायला लागला त्यावेळेस मी व्हिडिओ बघायला लागले. त्याच्याकडे लक्ष गेलं. हा, व्हिडिओकडे. व्हिडिओ. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जे काही आपले शशिकांत शिंदे निमगावटीचे आहेत ह्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून जे काही मार्गदर्शन वापरा बायोरेनिकचं समाधान भगत सरांकडून घेतलं, हा. ज्या वेळेस सोडलं तर तुम्हाला सोडल्यापासून किती दिवसानंतर जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? 5-6 दिवसानंतर मला रिझल्ट जाणवायला लागला. म्हणजे प्लॉट मध्ये एक फ्रेशपणा म्हणा, भरपूर काळोखी fresh म्हणा. काळोखी. 15 दिवसात बऱ्यापैकी 15 दिवसात तर क्लिअरच वाटायला लागलं. मी दुसऱ्यांदा फोन केला त्यांना, अजून आणा आपल्याला. म्हणजे दुसऱ्यांदा मी त्यांना बरोबर आहे का नाही? हा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय सर, की तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड केले, हम्म. तर ही तुमचं रोड टच प्लॉट आहे. ह्या प्लॉट रोड टच आहे, ह्या रोडनी जाताना काही नवीन जुने काही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आहेत? नाही, माझ्या ओळखीची नसणारी पण आत येतात, बघतात आणि विचारतात अगदी स्पेशल काय वापरलं म्हणून विचारतात. मी Special- त्यावेळेस सांगतोय वापरा बायोटेकचं वापरले. म्हणजे तुम्हाला आम्ही असं सांगितलं नाही की आमची जाहिरात करा, तरी पण तुम्ही करताय, नाव घेताय. नाही त्याचं कारण काय? की एक आपुलकी वरती दिसते आज हो हो आणि त्याच्या उद्देशाने तुम्ही ती सांगताय. जर तुम्ही हे वापरून जसं त्यांनी शशभाऊ शिंदेंनी सांगितलं हम्म. आणि तुम्ही वापरून जर तुम्हाला रिझल्ट भेटला नसता तर तुम्ही म्हणले असते शशभाऊंनी मला का सांगितलं असेल, हा, बरोबर असं आहे. आतून वाटलं असतं. पण आज तुम्हाला काय वाटतंय की साहेबांनी आपल्याला खरं सांगितलं, हो, खरं. शशभाऊंनी, आणि तसं आज आपल्या रानात दिसतंय. आणि दिसतंय म्हणून इतर पण शेतकरी तुमचे काही मित्रमंडळी रोडनी जाणारे हा. स्वतःहून वळून आत येऊन तुम्हाला हो, विचारतात तर- काय वापरलं. हा बरोबर माझ्या ओळखीचे नसलेले पण येतात आणि फोन पण करतात. हा. काय काय घेऊन काय वापरलंय आणि तुमचं जयंतचे पण आलते. हा. जयंतचे सचिन डोके वितरक आहे ना रोपाचा, हम्म, ते एक असे तुम्ही कसं आलाय 5-6 जणांची टीम आली, आत फिरली हम्म. आणि ते म्हणले आम्ही जशी सांभाळतो पॉलिओ हाऊस मध्ये रोप तशी बाग सांभाळली म्हणले तुम्ही शेतीत. हम्म. म्हणजे किती जाणीवपूर्वक शब्द वापरला हा, त्यांनी, हा. बघा बरं. म्हणजे विषय काय आहे बघा, तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलंय सर फक्त तुम्ही. हो. तुमचा हा प्लॉट ज्या वेळेस तुम्ही मागे सांगत होते कोणतरी आलते त्यांनी बुंदा पण मोपला तुमचा. हम्म. त्यांनी सांगितलं किती बुंदा आहे म्हणले तुमचा 3.5 फूट. 3.5 फूट आहे हा. त्यांनी त्यांच्याकडे मीटर होता, त्यांनी बुंदा मोपला. एकच होता त्यांच्या खिशात. त्यांनी- कोण होते ते? ते आंबरची होती. हा, त्यांनी मोपला. आणि तुम्हाला काय सांगितलं, बुंदा किती तुमचा? 3.5 केळीचा? फूट आहे, 3.5. 3.5 फूट केळीचा बुंदा आहे. आणि आता आपण पण बुंदे मोपले. घोगरे सर किती निघाले बुंदे कमीत कमी जास्तीत जास्त? कमीत कमी निघाला 40 इंच हा. आणि एक 41 इंच 42 इंच म्हणजे 3.5 फुटाचा हाईट. हा. कमीत कमी 40 इंच आहे का नाही? आणि 42 इंच. हा. आता घोगरे सर तुमच्या समोरची जर फाण्या मोपायचे म्हणलं किती बघा बरं, एक साधारण? 1 हा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 गोंडा फुलं. 15. आणि घोगरे सर तुमच्या समोरचं मोपा बरं. 1 हा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गोंडा. 14वी गोंडाफणी. मला- 14 फाण्या सरस पडले ते. मला काय म्हणायचंय, 14वी गोंडाफणी असू द्या किंवा 15वी असू द्या, पण आज जर 2 फाण्याच्या मध्ये अंतरी बघितली तर भरपूर आहे. वादा लांबडा आहे आणि कलर क्वालिटी चकाकी आहे. आणि ह्याला जे आपण म्हणतोय कोर असते बघा, त्याला जी फणी आहे ना, प्रत्येक फणीला जी केळ आहे ना, त्या केळाला कोर आहे. असे दुईकून तिकून अशा 3-4 कोर आहेत. म्हणजे त्यात एक ताकद आहे, त्याची एक निशाणी आहे ती. हा, बरोबर. जर त्याला कोर नसन, जर तसंच गोल आलं ती, हा. कोरामुळे तर केळ मोठी होते ती. हा हे बघा, ते कोर- म्हणजे काहीच सांगायची गरज नाही. त्यांना आपण म्हणलो होतो का सांगा, पण ते लक्ष केळीच्या देते. भागात आहेत, कंधारच्या आहेत ते अकोले. हा. तर म्हणजे हे आपल्या एक काही गोष्टी लक्ष देतात. मग मला काय म्हणायचे, तुम्ही हा जो काय धाडसी निर्णय घेतलेला आहे एका शब्दावरती, आणि एका शब्दावर जो धाडसी निर्णय घेतला आणि तुम्हाला जो रिझल्ट भेटलेला आहे,
तर जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, जे कष्ट करतात, खर्च करतात, वेळ देतात आणि ज्यांची केळी उचलत नाही, वय खाती आणि आता काय करू ह्या परिस्थितीत आपला शेतकरी गेलेला आहे, अशा शेतकऱ्यांना तुमचा हा एक घेतलेला तुम्ही जो अनुभव आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल? वापरा बायोटेकचं वापरा म्हणून सांगतोय मी. नाही सांगताय, सांगतोय मी नाही, नाही, प्रत्येक जणाला. तुम्ही मी आमच्या परस्पर माझ्या सांगताय. माझ्या निदर्शनास काही जणांच्या बागा मी विचारतो तारीखी जास्त जर लेट असेल तर त्यांना सांगतो हे वापरून बघा एक वेळेस तुमची अजून उचलन. हा नाही म्हणजे तुम्ही बरं का काय तुम्ही काय आता माझ्या बागा बरोबर फेब्रुवारी एप्रिल मधल्या बागा आता येऊन चालू आहे. त्यांनाही सांगतोय मी ती वापरा, तुम्ही एक वेळेस वापरा, 8,500 रुपये जाऊ द्या 2 एकराचं, पण तुम्ही वापरून बघा. मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या समोरासमोर जे आणि चर्चेत येतात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमचं जे शेड्यूल होतं 13/045 असो 12/61 असो, त्याच्यात बरीच बचत झाली माझी, कारण तुमचं हे महिन्यातून एकदा सोडायचं, बरोबर. त्याच्यात 15 दिवसात पुढे सरतेत ना, म्हणजे त्या तुम्ही schedule मधलं औषध आमची बचत होते. हा म्हणजे तुम्ही ते थोडक्यात किती दिवसाला देत होता, ते आता किती दिवसाला देताय? पहिलं किती दिवसाला द्यायचा ते 13/40 13/12/61? ते आम्ही 5 दिवसाला देतोय मी. हा आणि आता किती दिवसाला देताय? आता 10 दिवसाला 15 दिवसाला गेला, तुमचं आलं ना मध्ये हा औषध, हा 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 त्याच्यामुळे ते लांबतंय ना. हा नाही म्हणजे लांबा नका. महिन्यातून मला 3 वेळा द्यायला लागायला लागले ती. हा हा पहिलं माझं 5 वेळा व्हायचे, हा म्हणजे तुमचं 2 टप्पे त्याचे कमी झाले, कमी झाले. म्हणजे हे जाणीवपूर्वक तुम्ही सांगताय. हो. म्हणजे आता आपण काय म्हणतो की बाबा आम्ही म्हणजे स्पष्टच बोलतो की तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड करा, हा. तरी पण तुम्ही एक वेगळं काय सांगत आहे अनुभव की तुमचं शेड्यूल वापरल्यामुळं ती आमचं बाकीचं जे वापरतो ती कमी झालं. कमी बरोबर आहे का नाही? मग कमी झालं आणि कमी होऊन ही तर कमी दिसतंय काय? कमी नाही तर नाही. उत्पन्न उलटी वाढली म्हणा. हाय का नाही? मग मला काय म्हणायचंय, आज आपला हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एक उद्देश आहे, तुम्हाला पण आपल्या सगळ्यांनाच आवडतो तो, की आज शेतकरी आपला बारीक असन मोठा असन, क्षेत्र जास्त असन कमी असन, पण कुठलाही शेतकरी आज शेतीमध्ये कष्ट करायला, खर्च करायला आणि वेळ द्यायला कमी नाही. ती एखाद्याच्या बड्डेला जाणार नाही, लग्नाला जाणार नाही, एखाद्याच्या कुठल्या गोष्टीला नाही तिथं तो हजर राहणार नाही, पण त्याच्या शेतीत तो कष्ट करायला कमी नाही, खर्च करायला बी कमी नाही, पण तो काळ्यावर अजिबात लबाडी ना. बरोबर. तिथं मात्र तो पाहिजे त्या टायमिंगला पाहिजे ती सगळं आणून टाकणार. पण मला वैयक्तिक असं म्हणायचंय, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो शेती करत असताना तुम्हाला ज्या वेळेस असं वाटन की मी माझ्या पद्धतीने सगळं काय जमिनीत आणून टाकलं, वॉटर सुलेबल असन, दाणेदार असन, आपण टाकून ज्या वेळेस पीक उचलत नाही, पीक वय खातं, इतरांचा प्लॉट आपल्या बरोबर लावलेला तो आपल्यापासून पुढे आणि आपण पाठीमागे, हे ज्या वेळेस तुमच्या नजरेला जाणीव होईल त्यावेळेस तरी मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोरेनिकची टेक्नॉलॉजीचा वापर 100% वापरावा. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय की आता आपण आपल्या त्यांच्या लेवलला आलो, तर मग तिथनं पुढचे तुम्हाला नजरेला दिसल्यानंतर रिझल्ट तुम्ही कंटिन्यू करायचं का थांबायचं हे निर्णय तुमचेत, आमचे नाहीत. आता तुम्हाला थोडक्यात रिझल्ट दिसल्यानंतर बघत सर म्हणले का आता कंटिन्यू करावं लागेल, नाही काय, पण तुम्ही कंटिन्यू केलं का नाही? कंटिन्यू करतो मी. म्हणजे विषय काय आहे की तुमच्या नजरेला दिसलं म्हणून तुम्ही कंटिन्यू केलं, जर तुम्हाला दिसलं नसतं तर तुम्ही कंटिन्यू केलं असतं का? मी पहिल्यांदाच लावलेलं आहे हो. मी दिशाहीन होऊन बसलो होतो की मला काही समजना, बाग तर आली बरं तुम्ही आज पहिल्यांदा आता बाग ऐका की हे वाटायला लागलो होतं. दबली असेल, हा. तुम्ही पहिल्यांदा आहेत, पण आता तुम्हीच सांगा, तुम्ही पहिल्यांदा आहेत ही बघणारी माणसं सांगत आहेत का साहेब तुम्ही पहिल्यांदा आहेत का जुनेत? नाहीत सांगितलं. ते काय विचारतात ते तुम्हाला अनुभव. कशी केळी आणली हा, बरोबर. ही तुम्हाला विचारतात, विचार. म्हणजे तुम्ही जुने झाले, हो. तुम्ही पहिल्यांदा असून जुन्यातल्या सारखी तुम्ही केळी आणली की जी ज्याला केळीतला बाबा अनुभव आहे तोच केळीवाला अशी केळी आणू शकतो, असं तुम्ही नवीन असताना केळी आणली, चांगली आणली. बरोबर आहे का नाही? माहिती सगळं. मग मी हे तुम्हाला वापरा बायोटेकची कृपा आहे ना. नाही कृपा ही निमित्त आहे आम्ही सगळी, कारण त्या निमित्त प्रोडक्ट मध्ये नाही, ताकद आहे, औषधच- हा, right. प्रोडक्ट मध्येच ताकद आहे. आम्ही निमित्त का शब्द हो. वापरला, आम्ही पगारीत आम्ही निमित्तच आहे, तुम्ही फोन करता आम्ही तुमच्याकडे येतो, आम्ही कंपनीच काम करतोय, आम्ही निमित्तच आहे. फक्त प्रोडक्शन एवढं ताकदीच आहे की कंटेन 34 आहे. किती? एक कंटेन मीठ भाजीत नसला तर आपल्याला कळतं की भाजी कशी आळणी झाली. आळणी, आणि जास्त झालं तर कळतं काय जास्त झालंय. ज्या झाली. मग तसं जमिनीत ज्या वेळेस खतं कमी पडतात त्यावेळेस पीक सांगतं, आणि ज्या वेळेस खतं जास्त होतात त्यावेळेस जमीन हार्ड येते, ऐका मुळी थांबती. आपल्या ह्या टेक्नॉलॉजी काम काय करते, रोहर आणि गुरथर काम काय करतं की तुमची जमीन भुसभुशीत करते, तुमची पांढरी मुळी चालू करते, तुम्ही टाकलेल्या खतांचं माझं विघटन चालू करते, आहे मुळे एवढ्या थंडीने हे मुळे थांबलेत, काळ्या पडलेत लोकांचे. तुमचा कंटिन्यू पण आहे ना, तिथं तुम्हाला जाणवतोय ना विषय सगळा. तर हिथं विषय काय आहे, तुमचं विघटन करणे, आपटेक करणे आणि उचलून देणे, आणि ती सगळं आपल्याला दिसतंय कुठं वर. मग मी तुम्हाला माझा प्रश्न असा आहे सर, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय, पण पीक अपेक्षित येत नाही.
मग हे जे व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी आहेत, तुम्ही समोर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आज अगदी सांगत आहे की माझा प्लॉट पहा आणि तुम्ही वापरा. हे तुमचं मी म्हणणं साहजिक आहे, सांगतो हो. कारण तुम्ही समोर भेटलाय. हो, हो. पण महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आपल्या हे युट्यूबला पाहतात. आपला चॅनल आहे वापरा बायोऑर्गॅनिक शेतकरी माझा. हा. तर ह्या चॅनलवरचे जे काही शेतकरी माझे आहेत, तर ह्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल? कारण त्यांना तुम्ही आणि मी समोर भेटलो नाही अजून, बरोबर. पण आपण हे व्हिडिओच्या स्वरूपातून त्यांना संदेश देऊ शकतो. तर हे वापरा बायोऑर्गॅनिक आपल्या शेतकऱ्यांनी लागणीपासून वापरलं पाहिजे का लय तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे? तुमचं म्हणणं काय? लागणीपासून वापरलं पाहिजे. हा, लागण्यापासून. कारण विषय कसा आहे, 40-42 इंच आहे ते, लागणीपासून वापरलं तर मला वाटतं 50 इंच पुढे जाईल. हा म्हणजे हे काय आहे, तुमचं आज मन सांगतंय. तुम्ही कितल्या महिन्यातनं चालू केलं? लागणीपासून 4-5 महिन्यानंतर चालू केलं असेल, 4 महिने तरी झाले असेल. सप्टेंबर नाही पण तरी मला वाटतं लागणीपासून 3 महिन्यानंतर. हा 3 किंवा 4 जे काय असेल ते. 3 महिन्यानंतर. मग तरी तुम्हाला रिझल्ट इतका टॉप आहे, कंटिन्यू केले. मग मला काय म्हणायचंय, जर एखाद्याची लागण होऊन 15 दिवस 1 महिना तिथनं जर कंटिन्यू कुठल्या शेतकऱ्यांनी केलं, तर मला वैयक्तिक असं म्हणायचंय, त्याच्यापेक्षा चांगला माल येईल ना. नाही माल हो. तर चांगला येईल, पण असं होईल बघा, आपल्या शेतकऱ्याची तारांबळ कुठं होते तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त आता तुम्ही बी त्यातनं बाहेर निघालाय. विषय काय होतो बघा, 3 महिन्याची किळी असो, 4 महिन्याची असो, 5 महिन्याची असो किंवा 6 महिन्याची, ज्या वेळेस किळी वयानुसार वाढत नाही, काय म्हणलो मी, वयानुसार वाढत नाही, हा. त्यावेळेस तिथपर्यंत त्या शेतकऱ्याचा झालेला जो खर्च आहे, खर्च तर झालाय, वयानुसार तर वाढली नाही. आता केळीची निस्वन बी पाहिजे अशी होत नाही, आणि ज्यावेळेस सगळा माल येतो त्यावेळेस तो माल बी बॉक्स पॅकिंगला जात नाही. त्यावेळेस खर्च तर भरपूर झालेला, तो चुकलेला नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जर समजा आजचा रेट उदाहरणार्थ 40 रुपये आहे असं पकडू आपण, आपलं 20 रुपये आहे किंवा 30 रुपये आहे आजचा रेट जर 30 रुपये आहे, तर बॉक्स पॅकिंगवाल्याचा 30 रुपये रेट आहे. तर जी लोकलवाला आपला व्यापारी नेतो त्याचा बघा सर रेट काय असतो, निमाच असतो. निमा. 15-16. मग मला काय म्हणायचंय, उदाहरणार्थ असं जर आपण पकडलं, एका एकरामध्ये आपण 1250 ते 1500 झाडं आपण कमीत कमी लावतो. कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 1500, ज्याच्या त्याच्यानुसार 5x7, 5x6, 5x5 वर जी लागण आहे तशी झाडं बसतात. मग आपला तोटा कुठं होतो? मेन तोटा सांगतोय मी, मेन तोटा की तोटा ह्या जागेवर होतो की तुम्ही समजा उदाहरणार्थ 1000 झाडात मी म्हणतो 30ची जरी रास पाडली आणि तो माल जर तुमचा बॉक्स पॅकिंगला गेला, जी काय रेट मार्केटचा आहे तो, तर तुम्हाला पैसे चांगले झाले. पण तोच माल तुमचा जर अवरेजला कमी निघाला, महाग पुढं झाला, आणि तोच माल जर निम्मे रेटनी विकला, तर तोटा निम्मा झाला, निम्मा. बरोबर आहे. मग निम्मा तोटा होतो, इतका खर्च वापरा बायोऑर्गॅनिकला होत नाही ना. आणि 2 महिने बागात अगोदर निघती खर्च वाचला ना. नाही, 1 महिना 15 दिवस तुमचा प्लॉट सगळ्यांच्या अगोदर तुटतो. 5 महिने पण 13 दिवसांनी माझे येण चालू झाली. सुरू झाली. सुरू. आता जी निस्वन सुरू झाली ती किती दिवस झाले का अंदाजे? एक 8-15 दिवस, महिना, 15 दिवस, 20 दिवस झाले. 20 दिवस. हो. 20 दिवसामध्ये तुम्हाला एक 30-40% येण झाली वाटते का नाही? 60% येण झाली. 60%. नाही, मी तुम्हालाच का गोष्टी विचारतोय, इथं तर सगळं दिसतंय, आपण ही कॅमेरा पण काढून आपण पूर्ण प्लॉट दावणार आहे, पण तरी तुम्हालाच का विचारायचं की तुमच्याच तोंडून आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचं. कारण आज मार्केटमध्ये असं झालंय की कसं झालंय ह्याच्यावर बऱ्याच जणांनी आपले जिरून घेतली आमच्यासारख्यांचेच व्हिडिओ पाहून. म्हणजे मी इतकं स्पष्ट बोलतोय, कारण बरोबर आहे. बोलणारच माणूस ऐकतो ना, काहीतरी पाहायला भेटतं म्हणून ते ऐकतो, त्याला वाटतं नवीन काहीतरी करू, नवीन काहीतरी पाहायला भेटतंय. आणि ज्यावेळेस ती खरं नसतं त्यावेळेस ती वापरल्यानंतर जी वेळ जातो, पैसा जातो, पाहिजे तसं दिसत नाही, त्यावेळेस घरदार त्या आपल्या कोणी बी बांधवाला शेतकऱ्याला येड्यात काढतं की युट्यूबला बघून तू काही निर्णय घेतो आणि मातीत घालितोय पैसा. पण इथं मातीत जायसारखा विषय का? नाही. तर हे जे काय आपले व्हिडिओ पाहणारे आहेत शेतकरी, ह्यांच्यासाठी आपली आम्ही ही प्लॉट दावण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आपला जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला हरवून द्यायचा नाही, आपल्याला त्याला विजय करायचा आहे. आणि ही विजय करण्यासाठी आपलं जेवढे काही चॅनलवरती हे शेतकरी मित्र बांधव आपले व्हिडिओ पाहत असतील, तुम्हाला एक अगदी हात जोडून कळकळीची विनंती की हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवायला शिका. तुम्ही हे व्हिडिओ जमन तेवढ्या तुमच्या मोबाईल मधल्या ग्रुपला व्हायरल करा. कारण आपल्यालाच आपल्या एकमेकांना वाचवण्यासाठी आपल्यालाच एकमेकांचे मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ आपण पाहतोय हे जे काही लिंक आहे शेअर का करावं लागेल? जर तुमच्या एखाद्या लिंकमुळे, एखाद्या शेअरमुळे जर एखादा अडचणीत आलेला शेतकरी जर वाचत असेल तर मोठं पुण्य. कारण कष्ट करणाऱ्याला न्याय दिला आपण. कुणाला न्याय दिला? कष्ट करणार. आणि जर आपण हे असंच पाहून असंच सुटीत असेल, असंच पाहून असंच सुटीत असेल, तर ते वरनं पाहणारा सुद्धा म्हणत असेल, अरे फक्त हिथं दाबून हिथं सोडायचं होतं, एवढं क्लिक सुद्धा तुझे ज्याने कर्म जमलं नाही, तर ह्या नेटच्या जमान्यात तू कर्म काय करशील असं भारी की जगात तुझं नाव होईल बाबा. हो साहेब इकडे या.
बरोबर आहे का नाही? कारण इतकं सोपं आहे हे आता. हा. फक्त काय करायचंय? वीर साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा बरं थोडक्यात. मी अनिल वीर निमगावचं जाहिरलं. हा म्हणजे आपले नेमगावठी. विठ्ठल शिंदे कारखान्यात हा. सर्व्हिसला आहे. ओके ओके. तर बघा, हे जे आपले सर आहेत ह्यांच्याकडे तुम्ही आलेत, आपला योगायोग व्हिडिओ चालू आहे. हो. जशी आहे तशी स्टोरी आम्ही थोडक्यात प्रेझेंट करतो. ही जी प्लॉट आहे, ह्या प्लॉटला हे समाधान भगत सर आहेत. ह्यांनी वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला दिलेलं आहे. प्लॉट लागणीपासून 4 महिन्याच्या नंतर आणि आतापर्यंत त्यांनी कंटिन्यू केले. मग आपला हा उद्देश आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी, की आपल्याला जसं आहे तसं प्रेझेंटेशन द्यायचे. का तर आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करून खर्च करून ज्या वेळेस त्याला असं वाटतं की मी आता काय करू, माझा प्लॉट वयानुसार वाढला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याला ही एक प्रेरणा आपल्याला द्यायची की व्हिडिओच्या स्वरूपातून. आज मला काय म्हणायचे, आपण कुणाला जरी सांगितलं की बाबा अमुक अमुक वस्तू चांगली आहे, पण ती जर आपण न वापरता जर सांगितली तर आपण खरं असताना आपण लाभात ठरू. मग आज आपण कसं आहे, आपण पण खरीत, रिझल्ट पण खरेत, सगळं मार्गदर्शन खरंय. तर आपण हे प्लॉटमध्ये उभा राहून आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देतोय. ह्या प्लॉटची ह्या समाधान भगत सरांनी सप्टेंबर महिन्यामध्ये वापरण्या अगोदर कसा प्लॉट आहे ह्याची एक पूर्वावस्था काढून ठेवलेली. कशासाठी की येणाऱ्या दिवसात हा प्लॉट जो बनणार आहे तर अगोदर कसा आहे, ही जर दावाई नसेल आज लय भारी, तर मग आज आपण भारी तर चांगल्या कमळापाशीच उभा राहू. पण अगोदर कसं आहे ह्याची पूर्व परिस्थिती काढून ठेवली. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना अशा एक मजबूत विश्वासाने वाचवायचंय की त्यांना वाटलं पाहिजे की आपल्यासाठी शेतीत कुणीतरी एक खरी दिशा देणार आहे. नाही तर दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. उलट अर्थी त्याची केली, दिशा नाही भेटली की दशा सुरूच आहे. आणि त्या दशा झाल्यानंतर तो निशाकडे वळतोय. कारण ती उचका पचका ह्याच्यात जे झालेला आहे, तर तो मी त्या समोरच्याला काय काय म्हणून आणलेले, तर ती आता मी काय म्हणून त्याला सांगू. आणि त्या ठिकाणी व्यसनाधीन आपला शेतकरी होतोय. आणि शेवटची परिस्थिती अशी जाती की त्याला जर कुठून दिशा नाही भेटली, कुठल्याच बाजूनी जर दिशा नाही भेटली, नातेवाईक मित्रमंडळी कुठूनच, तर ती शेवटचं काय करतोय, आपण पेपरला वाचतो की अगदी गळफास लावून घेतोय. आणि त्यासाठी आपल्याला करायचं हे की आम्ही तुम्हाला आता एक निमित्त मानून अगदी तुम्हाला काय विचारतोय, आज आपल्या निमगावठीमध्ये अशा पद्धतीने आता हा थंडीचा वातावरण आहे, ह्या घडात फणीत वादीत किती अंतरी आहे. आणि एक नाही तर प्रत्येक घड आपला असा आहे, सेम आहे सगळं, आहे का नाही? टोटल भाग सगळे एकसारखे. वादीतलं अंतर, फण्यातलं अंतर. हा, तर तुमचं आपल्या केळी क्षेत्रातले जे काही महाराष्ट्रातले तमाम शेतकरी, हे व्हिडिओ आपला चॅनल आहे शेतकरी माझा वापरा बायो ऑर्गॅनिक म्हणून, तर त्यांना एक तुमचा एक संदेश काय असेल. तुम्ही प्लॉट मध्ये उभा आहेत आणि साक्षीदार सर आहेत. म्हणजे आपण असा विषय काहीच नाही की तुमच्या कानावर न घालता काय मी बोलतोय आणि तुम्ही ऐकत आहे. तर तुमचे एक सल्ला संदेश म्हणून काय असेल ना, प्लॉट कडे बघून सध्याच्या ह्या दागदुखीच्या ह्याच्यात रासायनिक खताकडे वळण्यापेक्षा बायो कंपोस्ट जे आहे का, म्हणजे बाय प्रॉडक्ट वापरा बायो ऑर्गॅनिक. हा, ऑर्गॅनिकचा वापर जास्तीत जास्त होऊन त्याचा वापर लोकांनी केला पाहिजे, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याकडे वळलं पाहिजे. रासायनिक खताचा वापर कमी करून भविष्यात ते म्हणजे भविष्य असं आहे, मी सांगतो की आज आपण बिस्लरीचं पाणी पितोय, भविष्यात आपल्याला जमिनीला बिस्लरीची पाणी द्यायची बारी आली ना, तर मग आपला शेतकरी म्हणजे मी आता शेतीच नाही करायची मला. मग मला काय म्हणायचं, त्याच्या आधी जर आपण जागे झालो सगळे, आता ऑर्गॅनिक 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 मध्ये बी असा राडा होऊन बसलाय मार्केटमध्ये की ऑर्गॅनिक माझ्यासारखी बी भरपूर आहेत, भरपूर कंपनी बीत, पण पुरावा दावाय तयार नाही कोण. मग पुरावा जर दावाय कोण नाही तर विश्वास कुणी कुणावर का ठेवायचा, कुणी कुणावर का ठेवायचा, हा माझा प्रश्न आहे. ज्याच्याकडे धमक आहे त्याची चमक ही दिसली पाहिजे. जर नाही दिसली तर शेतकरी कष्ट करणारा चोर नाही, त्याला काय झाडाला पैसा हालून आणायचं नाही, रातचं जाऊन चोऱ्या करून त्या दुकानदाराचे असन माझ्यासारखे जे असन बिल भरायचे नाहीत. आपल्याला त्याला ह्या उद्देशातून बाहेर काढायचं की त्याला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी कोणतरी हाय, आणि ते आज आपल्याला हिथं दिसतंय. तर तुम्ही अगदी वेळेवरती आला आणि जे काय आपलं एक थोडंसं मनोगत आमच्या शेतकरी मित्रांना सांगितलं त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. तसंच आज ह्या ठिकाणी जे काय आलेले आहेत त्यांचा आपण थोडासा परिचय देऊ. बारामतीवरून आलेले आहेत ते आपले विश्वास कोकणे सर, करमाळ्यावरून आले ते गजानन साळुंके सर, अकोल्यावरून आलेत आपले रमेश जाधव सर, हा गणपती दाखवलं. तसंच कोर्टी करमाळ्यावरून आलेत रामेश्वर घोगरे सर, अकोल्यावरून आलेले आपले लक्ष्मण मासुळे सर. आणि ह्या प्लॉटला टायमिंगला म्हणजे जसा फोन केला तसं 1-1.5-2 तासात पोहोचले ते आपले समाधान भगत सर, टेंभुर्णी तांबव्याचे. सर नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात. विपुल सुभेदार गाडगे, राहणार उपळवटे, तालुका माण, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. तर ही जी आपण प्लॉट पाहतोय, तुम्हाला प्लॉट पाहून कसं काय वाटतंय? साहेबांनी फक्त 4 महिन्यानंतर कंटिन्यू केलंय वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन. म्हणजे आजच्या परिस्थितीला आपण इतर बी केळी पाहतोच आहे, तुम्हाला कसं वाटतं? एकदम
प्लॉट भारी आहे, व्यवस्थित आहे आणि केळाची लांबी, वादी वगैरे हे सगळं व्यवस्थित आहे. त्यात म्हणजे थोडक्यात आपण एक मराठी म्हण आहे सुगरण. सुगरण कोणाला म्हणायचं, जिला स्वयंपाकातलं ज्ञान आहे तिला सुगरण म्हणतात. तसं केळीत दोष काढायला नाही असं म्हणजे तुम्ही सांगता यातनं मला पण वाटतंय आणि तुम्हाला पण जाणवतंय. फक्त एक मी उल्लेख करतोय की इथं किती केळीतला जुना बागायतदार आला तरी असं म्हणू शकत नाही फणीत अंतर कमीच आहे राव, वादा बारीकच आहे राव, नाही फण्या जरा कमीच पडल्यात राव, बुंदा बारीकच आहे राव, उंचीला जरा कमीच आहे राव, असं कुठल्याच शब्दाने बोलू शकत नाही. असं प्लॉट एकदम नाही 10-11 ठेवायचे त्याचा विषय नाही. पण ते आता फक्त आपण थोडीशी एक जागा सिलेक्ट करून मुद्दाम आपल्या शेतकरी मित्रांना धावण्यासाठी उभा राहिले. तर तुम्ही हा प्लॉट पाहून समाधानी आहे समाधानी आहे. आणि इतर शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश काय असेल मग आपला, की ही वापरा बायोरेनिकचं जे ह्यांनी वापरलंय सरांनी, हे इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करून लावून बायो ऑर्गॅनिकचे मटेरियल वापरावं का वापरावं, की जेणेकरून तुम्ही रिझल्ट त्या प्रकारचे चांगले आहेत. कारण ह्या वापरा बायोरेनिकनी 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेंट दिलेले आहेत. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. 34 कंटेंट म्हणजे पोर खेळ नाही. एक 4-5 कंटेंट टाकलं तर त्याचा पण रिझल्ट मिळतो. तो 34चं काय हे समोर आहे आणि साक्षीदार एवढे असा विषय नाही की साहेब मी काय म्हणतो तुम्हाला समजा ह्याचा रिझल्ट भेटला नसता आणि तुमचा प्लॉट असा नसताना आम्ही तुम्हाला म्हणलो असतो साहेब 5-10 हजार रुपये धरा आणि उभा राहिला असता तुम्ही, नाही पण तुम्हाला मी फोन पण केला नसता. म्हणजे विषय ते होय, कारण रग लागलेली असती, शेतकऱ्याचा पैसा सोपा नाही. हा तर तुम्ही सर्वांनी जी काय माहिती दिली त्याबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळासाहेब सौदागर शिंदे, मुक्काम पोस्ट निमगावटे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय आहे बरं साहेब? तारीख 11 मार्च 2025. 11 मार्च 2025 आजची तारीख आहे आणि आपण तुमच्या बऱ्याच झाडांचं आपण ह्या प्लॉटमध्ये बुंदे मोपलेले आहेत. कमीत कमी 42 इंचाचा आहे आणि जास्तीत जास्त 48. तिथं तुमचा फोटो काढलेला आहे आपण. म्हणजे असं नको वाटाय आपल्या पाहणाऱ्या शेतकरी मित्रांना की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं की हे काही करतात. आपण शेतकरी जिथं आहे, शेतकरी जिथं उभा राहिलेला आहे, शेतकरी ज्या प्लॉटमध्ये स्वतःच्या उभा राहतोय तिथलेच सगळे व्हिडिओ आहेत. आता तसं बारीक जर विचार केला आपण एक 5-10 जणांनी जर ठरवलं तर हेच व्हिडिओ आपण दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये सुद्धा उभा राहून काढू शकतो. बरोबर आहे. ठरवलंच लाबाडी करायची तर काही करू शकतो आपण. पण मला सांगा, तुम्ही आज 11 मार्च 2025 आहे, आत्तापर्यंत ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायचं, जे काय 3.5-4 महिन्याची केळी असेल तेव्हापासून आत्तापर्यंत, तर साहेब ह्या केळीची परिस्थिती कशी होती ह्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडं. ज्यावेळेस निस्वन सुरू झाली त्यावेळेस आपण ह्या प्लॉटचा एक व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्या अगोदर भगत सरांनी एक व्हिडिओ काढलेला आहे. आज आपण थोडक्यात हार्वेस्टिंग याला 1-2-3 दिवसात तुम्ही करताना अशा लेवलला प्लॉट आहे. आज आपण उद्या करायचे साईड आहे का नाही, म्हणजे आज आपण ह्या प्लॉटचे व्हिडिओ का काढतोय की शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता. 8टाचा शेवटचा दिवस गोड व्हावा, तर तो गोड झालाय का त्याच्या प्रतीक्षेत आपण ह्या घडांच्या स्वरूपातून, झाडांच्या स्वरूपातून, झाडाला पालं किती राहिलेत ह्या स्वरूपातून, ह्याचा बुंदा काय ह्याच्या स्वरूपातून आपण आपल्या ह्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी खूप काही कष्ट करीत असतात, जे त्याच्या प्लॉटमध्ये केळी असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, प्रत्येक शेतकरी खूप कष्ट करतो, खर्च पण खूप करतो आणि ज्यावेळेस पीक वय खातं आणि उत्पादन निघन का नाही ही शाश्वती त्याच्या नजरेला दिसते कष्ट करणाराच्या, त्यावेळेस आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला वाटतं की मी आता काय करू. तर त्या काय करूचं उत्तर आपण वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय की तुम्हाला काय करायचंय ते करा, कुठलंही पीक घ्या, पण तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये फक्त तुम्ही जर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जर ॲड केलं तर प्लॉट कसा येतो त्याचा आपण प्रत्यक्षित आज धावतो. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आता ह्या प्लॉटला आत्तापर्यंत जे काही डोस झाले हे कंटिन्यू केले का तुम्ही थांबत 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 केले, कसे केले बरं? म्हणजे आपल्याला हे सगळे आपले महाराष्ट्रातले कंटिन्यू केलेत. तर आता आपण बुंदा मोपला, आपला सगळ्यात हायस्ट बुंदा किती आलाय? 48. आता आपण जर फण्या जरी मोपायचे म्हणले, जास्तीत जास्त फण्या किती आणि कमीत कमी किती आपल्या? मी काढलेत ना फण्याच्या. काढलेत, पण तरी बी आपल्या टोटल फण्या पडल्या होत्या किती तुम्ही ठेवलेत किती? 16-17 पडलेले, 11-12 ठेवलेत ना. 11-12. आता आपण मागाशी मोपले किती फण्यात? 15 फण्यात, 14-15 फण्यात, 16वा अंगठा आहे तुमचा. 15 फण्या ठेवल्यात, आम्ही मोपल्यात, म्हणजे आम्ही असंच बोलत नाही, आपल्याच प्लॉट मध्ये मोपल्यात. ठिकाणी 13 फण्या आहेत. हा 13 ठेवले ते. 11च्या पुढेच आहेत सगळ्या. 11, 13, 12, 11, 13, 12. पण काही काही ठिकाणी राहिले असते चुकून, राहू द्या. 300 गड भरलं ना परवा मोपला का? मग त्या काठीवर गाडीच्या
तिथला काढलेला बायांना द्यायसाठी. होय का? म्हणजे केळी पूजन केलं तर त्यावेळेस काढलं. हा. किती घड भरला तुमचा? 47 किलो 300 ग्रॅम. 47 किलो 300 ग्रॅम. ह्या म्हणजे थोडक्यात दांड्या सकट मोकला दांड्या सकट. दांडा तयार काढलात किती किलोचा होईल वजा? ते किती असतो? एक 3-4 किलो, 4 किलो, 3 किलो पकडून चला. 5 किलो पकडू तरी 40च्या पुढं घड 42-43 नुसतं केळी हा, नुसतं म्हणजे केळी. दांडा सोडून, हा. आहे का नाही? म्हणजे मला काय म्हणायचंय, आम्ही बऱ्याच वेळा ह्या अशा व्हिडिओमध्ये सांगत असतो, ज्यावेळेस आपण बोलतो की 3 फुटाचा बुंदा आहे त्यावेळेस 30 किलो प्लस घड पडू शकतो किंवा 30च्या आसपास राहू शकतो मागं पुढं. तसं आपला जर आपण बघितलं तर आता 48 इंचाचा ज्या केळीचा बुंदा आहे त्याचा घड आपल्याला 40 किलो प्लस मिळू शकतो. हे जी शाश्वत आता तुम्ही आम्ही बोलायच्या आधी सांगितली की एक घड काढला होता बायांना द्यायला 47 किलो 300 ग्रॅम भरलाय. म्हणजे सरासरी मी म्हणतो 47 जाऊ द्या, 40 प्लस तरी येईन का नाही? सर एक आपल्या जी आपण नाही असं द्या काय आपण घरी बरं का, आपण जे काय आता हे पूर्ण आपण जर केळीची पाहणी सरासरी केली तर आपल्याला ह्या पूर्ण केळीमध्ये जी काही घड पडलेले आहेत, आता निस्वन उद्यापासून तुम्ही म्हणजे कटिंग चालू होती आपली, तर ह्याचं किती किलो प्लस तुमचा घड निघण असं तुम्हाला वाटतंय? मोपला तर तुम्ही 47 चालाच, पण कमीत कमी किती येईल? 40 प्लस मिळेल. मग आपण जे आता हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये कंटिन्यू केलेलं आहे. आपण शब्द खूप जबाबदारीने विचारपूर्वक बोलतो बरं का, कारण आज मार्केटमध्ये असं आहे, काय झालं तर माझ्यामुळं, काय झालं तर माझ्यामुळं. अरे कुणामुळंच काय होत नसतं, त्याला जोड लागते ज्ञानाची आणि गुणाची. कशाची? हा, कारण नुसतं ज्ञान जर असन आणि ती कोणाला वाटत नसन तर ज्ञान सुद्धा विषयासारखं आहे, ज्ञान सुद्धा विषयासारखं आहे. आणि जर नुसता गुण असन आणि ज्ञान नसन तर ती गुण पण काय कामाचे नाहीत, ज्ञानाची आणि गुणाची. आणि आपल्याला प्रत्येकाने आपण आपल्या ज्ञानामध्ये जेव्हा जेव्हा आपण भर टाकतो त्यावेळेस ते ज्ञान थोडंसं छान वाटतं. कारण जर वात लावली तर वातीला पण काजळी येते, वात लावली तर वातीला पण काजळी येते. ती काजळी जर थोडी झटाकली तर वात अजून फुलती, ही तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती. मग जर ज्ञान असताना जर आपण थोडंसं आणखी काय आपल्याला जर मार्केटमधून आपल्या ज्ञानात अजून प्लस जर काय भर भेटत असेल आणि त्या ज्ञानासाठी जर आपण मागं सरत असेल तर मला वाटतं आपण प्रगतीपथावरती कधीच जाऊ शकत नाही. कारण आज आपण हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय आपला, की आपले आज मार्केटमध्ये जे काही केळी क्षेत्रात आता भरपूर काय शेतकरी वळलेले आहेत आणि खूप काय शेतकरी असल्या टेम्परेचरला लागण करतात. कुणी मार्चमध्ये केली, कुणी जानेवारीत केली, कुणी फेब्रुवारीत केली, कुणी नोव्हेंबरमध्ये केली, कुणी डिसेंबरमध्ये केली, कुणी ऑक्टोबरमध्ये केली. कोणाचे 4 महिन्याचे प्लॉट आहेत, कोणाचे 5 महिन्याचे आहेत, कोणाचे 3 महिन्याचे आहेत, कोणाचे 2 महिन्याचे आहेत, कोणाचा 1 महिन्याचा आहे, कुणी कालच लागण केली. अशी आज परिस्थिती आहे. पण आम्ही ज्या वेळेस मार्केटमध्ये फिरत असताना शेतकऱ्यांकडं व्हिजिट देत असताना आम्हाला एक जाणवतं, काही गोष्टी म्हणजे बोलू नाही पण आज बोलणं गरजेचं आहे, की खूप शेतकरी वापरा बायोरेनिकला वापरतात. बघा बरं का सर, मी आज सांगतो थोडंसं कारण सांगणं गरजेचं आहे. खूप शेतकरी वापरा बायोरेनिकचं वापरतात आणि शेजाऱ्यापासून त्यांचे प्लॉट उंचावतात, पण ते शेजाऱ्याला सांगत नाही. नाही तुम्ही सांगताय, तुमचा हा विषयच नाही. मी अनुभव मार्केटमध्ये आम्ही जे काही फिरतोय ना, आम्ही सांगतोय त्याचं कारण असं की जर आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगू शकलो नाही, आपण आपल्या गावकऱ्यांना सांगू शकलो नाही, आपण आपल्या नातेवाईकांना सांगू शकलो नाही, तरी एक आपण प्रत्येकाने आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. वापरा बायोरेनिक जरी तुम्हाला मिळलं, तुमचं जरी सगळ्याच गोष्टीत उत्पादन वाढलं, तुम्ही जर शेजारी मित्रमंडळी नातेवाईकांना जर सांगू शकत नाही तर तुम्ही एक ठरवा की केळी लावले आलंय काय, केळीच आली ना, तर तुम्ही जर पेरणी कराय कमी पडले तर ज्यावेळेस त्यांच्याकडे पण अशाच काही गोष्टी चांगल्या आहेत त्यावेळेस तुम्हाला पण सांगणार नाहीत. जसं आपण इतरांबरोबर वागतो तसं आपल्याबरोबर जग वागत असतं. आपल्याला जर जग सुंदर दिसतंय तर जगाला बी आपण सुंदर दिसणार आहे ना. आपल्याला जग जर वाईट दिसत असेल तर जगाला आपण वाईट दिसणार आहे. आपण जर आपला म्हणून पोटात काही गोष्टी घालून घेतल्या, आपलाय म्हणून, मी म्हणतो झाला असेल मागेल काय मागच्या वर्ष 2 वर्षात 5 वर्षात आपली एकामेकाची किरकिर झाली असेल, बांधणं झाली असते, बांधावून झालं असेल, कशावून झालं असेल, पण आपलं काही गोष्टीमुळे जर चांगलं होतं तिथं जर आपला शेजारी जर थोडंसं त्याच्या पद्धतीने काम करत असताना त्या शेतीमध्ये जर त्याचं उत्पादन चांगलं निघत नसेल आणि आपल्याला जर उत्पादन चांगलं काढणारं वापरा बायोरेनिक जर आपल्या हाताला लागलेलं असेल आणि आपण त्याला सांगत नसेल तर आपण कर्माबरोबर लाबाडी करतोय आपण. कारण कुणी पण कुठल्या पण टायमिंगला माफ ह्या टायमिंगला करतो की ज्या टायमिंगला तुमच्याकडून अपेक्षा नसती आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन समोरच्याला सांगता. तुमचा अगदी वैरी असू द्या, तुमच्या अगदी बांधावणं ह्याच्यावर किती भांडणं झालेली असू द्या, आणि तुम्ही जर सांगितलं की वापरा बायोरेनिक वापरून बघा
माझ्यावर शंका असली तर युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही जर असा एक सल्ला दिला तर ती तुमचा वैरी सुद्धा मित्र बनन, कारण वापरा बायोनिकमध्ये ती पॉवर आहे. साहेब आम्ही आता बुंदे मुपले सर आतमध्ये 48 इंचाचा बुंदा आलाय हायेस्ट. किती इंचाचा? 42 इंचाच्या आत बुंदा नाही. आणि साहेबांनी आता सांगितलं की घड मोपला तर किती भरला तुमचा बायांना द्या तुम्ही तोलला होता? 47 किलो 300 ग्रॅम. हा म्हणजे महिलांना त्यांनी घड पहिल्यांदा पूजनसाठी जी तोलला ती 47 किलो 300 ग्रॅम दांड्याचा घड भरला. दांडा जर मी म्हणतो यातनं 5 किलो जरी कमी केला तरी घड 40+ आहे. मग मला सांगा बाळासाहेब शिंदे सर की तुम्ही जे काही केळी क्षेत्रामध्ये शेतकरी आहेत, आज नवीन करतात, काय जुने आहेत, काय अनुभवी आहेत, काय कालच लागण केलेली आहे, काही नातेवाईकांनी सांगितले म्हणून केलेली आहे, काही शेतकरी लागण करून प्लॉट एकदम खालीवर झालेले आहेत, काहींचे अगदी तुटाळी भरपूर झाल्यात, काहींचे व्हायरसला बळी गेलेले आहेत, काहींचं अगदी इतके असे प्रॉब्लेम की मी आता कुणाला सांगू. अशा शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा हे वापरा बायोनिक तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे, पहिल्यापासून वापरलं पाहिजे का, अगदी 3-4 महिने झाले वापरलं पाहिजे, निस्वनच्या अवस्थेला वापरलं पाहिजे का, हे वापरलंच नाही पाहिजे? नाही, केळी क्षेत्रात मीच नवीन आहे, मीच पहिलं असू दे. वापरा बायोटेकमुळे माझं साधलेलं आहे. आणि प्रत्येकाला सांगतात बरं का साहेब, नाही ही तुम्ही एक 2 डोस घेऊन बघा. प्रत्येकाला सांगतोय मी. नाही तुम्ही सांगताय तुमच्यामुळं इथं नाही, पण वापरलं पाहिजे. आणि 1-2 निर्णय बी घेतला ह्यांच्यामुळं. आता बरं का विषय असा आहे, मी थोडंसं आता स्पष्ट करतो. आपल्या शेतकऱ्यांची केळी क्षेत्रातले जिरती कुठं आणि आपला शेतकरी केळी क्षेत्रातला थोडासा महाग येतो कुठं. आता वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचं म्हणलं की 30-35 हजार रुपये खर्च आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. अगदी वापरा बायोटेकचं सोडल्यानंतर रिझल्ट दिसतोय, समोरच दिसतोय. सकाळ उठल्यानंतर लगेच दिसतंय, असं काय 4-5 दिवस पण लागत. हा म्हणजे संध्याकाळी सोडलं की सकाळ फ्रेश दिसते. ती बाटली रोहर आणि सिलिकॉन सोडल्यानंतर 100% सकाळी दिसते, आहे का नाही? सिलिकॉन आणि रोहर गेलं की सकाळच्याला प्लॉट फ्रेश दिसतोय, लगेच जाणवतंय. आता सुद्धा उन्हामुळे जरा थोडी ही व्हायला लागली. कालचा डोस सोडल्यावर पानात परत ताकद आल्यानं वाटतं. मला एक सांगायचंय शिंदे सर, मला तुम्ही सांगा बरोबर आहे का चुकतंय का? कारण आज केळी क्षेत्रातला जो शेतकरी आहे तो इतर शेतकऱ्यांना ज्यावेळेस विचारून करतो आणि वापरा बायोनिकचा रिझल्ट घेऊन अनुभव घेऊन पण तो काय टायमाला 2 डोस वापरतो आणि पुढचे वापरत नाही. तर मला आज एक गोष्ट सांगायची की आज मार्केटमध्ये असं घडतंय, उदाहरणार्थ शिंदे सरांनी आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं आणि वापरून पण त्यांनी एक चुकून असा शब्द विचारला, उदाहरणार्थ सर आहेत. आता सरांचं मन चांगलं आहे पण मी मुद्दाम सरांना आज थोडंसं सर कशी कुचकेत असं सांगणार आहे. सर चांगलेत सर, तुम्ही वेगळं तुमच्या वाटून घेऊ नका. पण मला सांगायचं आहे काय, आज मार्केटमध्ये कसं चालतं, आता ह्यांचं दोघांचं मन चांगलं आहे, मी त्यांच्यावर घालून बोलतोय असा विषय नाही की सरांना एका शब्दात त्यांनी बोलवलं की लुंगीवर सर आल्यात म्हणजे नातं घट्ट आहे त्यांचं. पण मी आज काय म्हणतोय, मार्केट कसं चालतं ह्याच्या एक उदाहरण दोघांवर देतोय. हे शेजारीत सर शेजारीत. मग आता सर म्हणजे शिंदे सरांनी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, रिझल्ट आला, सगळं झालं आणि सहज विचारलं शिंदे सरांना की वापरा बायोनिक कसं काय. आता शिंदे सर चांगल्या मनाचे आहेत, ते म्हणणार आहेत स्पष्ट की मी काय ते वापरलं बी नाही, मी कुठं ऐकलं बी नाही, मी काहीच सांगू शकत नाही चांगलं बिन बेकार. हे झाला चांगल्या माणसाचा चांगला सल्ला सरळ. आता ह्याच्यातनं एक थोडासा अर्धवट राहू, त्याला जर विचारलं की वापरा बायोनिक कसं काय, ती म्हणणार राहिला मी थोडंसं ऐकलंय बरं का, पण तरी बी मी काही स्पष्ट सांगू शकत नाही, पण कशाला लागता कशाच तरी नादी, म्हणजे शेवटचा निगेटिव्हच उत्तर दिलं. आता ह्याच्यातनं एक थोडासा कुरगुडी करणार असतो, त्याला एक नेहमी असं बघावं अशी त्याची स्वतःची इच्छा असते, त्याला कुचका काटा म्हणतात, की त्याची नेहमी अशी इच्छा असते, त्याला सगळंच माहिती असतं मार्केटमध्ये काय चांगलं काय वाईट, कोणाचा भावबटा आहे, कोणाचं थोडक्यात नाव आहे, कोणाचं नाव नाही, कोणाचं काय, असं ज्याला माहिती असतं त्याला कुचका काटा म्हणलंय मी सर मुद्दाम. की असा जो कुचका काटा आहे त्याला जर विचारलं की वापरा बायोनिक कसं काय, किंवा जी बी मार्केटमध्ये कंपनी असं एखाद्या शेजारी विचारलं बाबा मी वापरले कसं काय, मला तर रिझल्ट चांगला वाटतोय, तर ती स्पष्ट सांगतो कशाला नादी लागलाय. कशाला नादी लागलाय ह्याचा शब्दाचा अर्थ सांगतो मी आज, की कशाला नादी लागलाय. तुझं जी वाटोळं होत होतं, तुझं जी एकदम प्लॉट एकदम बिघडलेला होता ते आमच्या नजरेला बघू वाटत होता रे, तुझं चांगलं झालंय ते आम्हाला बघू वाटाना, हे सांगणारा हे कुचका असतो. ह्याच्या कुणीही नादी लागू नका, लागलाच आणि तुम्हाला चांगलं दिसता तो म्हणला कशाला नादी लागलाय, तर त्याचं फक्त कानात ऐकान सोडून द्या. कारण हेच मंडळी आपल्याला सगळ्यांना नल्लेलीत. अख्खा इतिहास जरी वाचला तरी आपलीच माणसं आपल्याला नल्लेलीत. आपलीच माणसं आपल्याला नल्ली नसती तर खूप मोठी प्रगती आणखी पण झालेली असती. आणि आज पण तीच चाललंय. चांगलं कुणाला पटा नाही, खऱ्याला पायाखाली घेतलं जाते आणि खोट्याला डोक्यावर घेऊन नाचलं जाते, त्याला म्हणतात मार्केट. शिंदे सर चुकीचं आहे का? कारण आम्ही हे व्हिडिओच्या स्वरूपातून आज एवढं बोलायची बारीक आहे
की व्हिडिओमध्ये आम्ही काही जरी बोलायचा प्रयत्न केला तर आज हा प्लॉट जे आज थोडक्यात शिंदे सर आज आलेत, हे बाळासाहेब शिंदे आहेत, ह्यांचं आमचं थोडक्यात आज आम्ही बोलतो एकामेकाला, आम्हाला चहापाणी होईल थोड्या वेळात, कारण एकामेका स्वभावाले मन जुळले, विचार जुळले, म्हणून चहापाणी होऊ शकतं, नाश्ता होऊ शकतो, जेवण होऊ शकतं, एकामेकाच्या घरी नेऊन मुक्कामाला राहायची विनंती करू शकतो. पण ही केळी असन किंवा ह्या जमिनीत कुठलंही पीक घेत असताना जर आपण त्या पिकाच्या कडेला जाऊन जरी अगदी त्याला घट्ट मिठी मारून जरी म्हणलं माझी परिस्थिती चांगली आहे, मी खूप गावात मोठा आहे, मी पाटील आहे, मी सरपंच आहे आणि तुला यावं लागेल, किंवा इथं विरुद्धार्थ असं तुम्ही वापरलं माझी खूप गरिबी आहे, मी खूप सगळ्या गोष्टींनी एकदम सगळीकडून माझा पांगळ्याचा पावा झालेला आहे, पण तुला चांगलं यावं लागेल, ती केळी ऐकत? मी इतक्यापर्यंत का सांगतोय? आणि ती केळी ऐकती कोणाचं बघा, ती केळी ऐकती वापरा बायोरेनिक्स. आज आपण स्वतः मालक असताना जरी त्याला म्हणलो केळीला असं घट्ट मिठी मारून तू ऐक ग बाई माझं, ते ऐकन, पण ते आज ऐकती वापरा बायोरेनिक्स. त्याचे साक्षात्कार आज आपण थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, साक्षात्कार देणारे किंवा आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास देणारे, आपण थोडक्यात त्याला काय म्हणतात, एक जामीनदार आहेत, साक्षीदार आहेत. आपण सगळे साक्षीदार आहेत की आपल्या ह्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी असतील त्यांनी वापरा बायोरेनिककडं डोळं झाकून, हे मी वैयक्तिक असं म्हणेन की वापरा बायोरेनिकचं पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरा. ह्याचं वापरल्यानंतर तुम्हाला बेनिफिट कुठे, बऱ्याच शेतकऱ्यांना असं बोलता सांगत आहेत, नाही तू इतर वापरतो म्हणजे आपलं ती पहिला ही खर्च मग खर्च वाढला नाही, तुमचं उत्पादन वाढलं. ते कसं वाढतं मी सांगतो. तुमचा जो काय खर्च आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने, काय शेतकरी 35 ते 45 हजारापर्यंत करतात, काय चांगले शेतकरी 65 ते 70 हजारापर्यंत करतात, आणि काय नवीन किंवा जुने असतील शेतकरी त्यांनी ठरवलेलंच आहे की मी 1 एकराला किंवा 1000 झाडाला 90,000 ते 1 लाख रुपये खर्च करतो. त्याच्यात जर तुमच्या ह्या खर्चात फक्त वापरा बायोरेनिकचं 30 ते 35 37 हजाराची टेक्नॉलॉजी जर ॲड केली तर जी प्लॉट थांबत आहेत, गुतत आहेत, थोडक्यात वय खात्यात, व्हायरसला बळी जातात, मरीला बळी जातात, त्यावेळेस जी अनाठाईन खर्च होऊन प्लॉट बसतो आणि मानसिक त्रास होतो, संध्याकाळची झोप चांगली लागत नाही, प्लॉटवर आल्यावर स्वतःचा चेहरा प्लॉटकडे बघितल्यानंतर पडलेला असतो, चेहरा पण सुकतो प्लॉट सुकलेला असल्यावर. तोच चेहरा जर तुम्हाला सतत फ्रेश ठेवायचा असेल, प्लॉट गुतून द्यायचा नसेल, तर माझी हात जोडून विनंती की तुम्ही वापरा बायोरेनिककडे वळा. तुम्हाला काय वाटतं? मी इतकं उदाहरण सांगतोय कशासाठी की तुम्ही वापरा बायोरेनिककडे वळा, कारण वापरा बायोरेनिककडे नाही वळाले तर तुमची फजिती बघायची एक मोकळे. आज मला काय म्हणायचंय बघा, हाच प्लॉट जर तुमचा खालीवर झाला असता, गुटला असता, एवढे गड पडले असते, शेजारी येता निमित्त ह्या रोडने कुणी पण निमित्त जाता थांबले असते, का केळी सांभाळलं नाही का चांगलं, लय बारीक गड पडले, का लय बारीक. पण आता इथं उलटं गल्लंय. आता तुम्हाला येता जाता काय विचारतात, काय वापरले केळी लय भारी, काय वापरलं नाही, वापरा बायोरेनिकच वापरले. काल त्यांनी ते वर फोन करून सांगितलं गोल्डन माल आहे म्हणून. गोल्डन सांगितलं तर गोल्डन आहे मला, गोल्डन. साहेबांनी मला वाटतं 3.5-4 महिन्याच्या आसपास काहीतरी वापरायला सुरुवात केली, त्याच्या अगोदर त्यांच्याच पद्धतीने. हा म्हणजे आहे ते त्यांचं शेड्यूल चालूच आहे, फक्त आपलं त्यात ऍड केलेलं. थांबायला लागला होता तर तुम्ही साहेब केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल की पहिल्यापासून वापरलं पाहिजे का निम्यातनं वापरलं? पहिल्यापासून वापरलं पाहिजे. तर तुम्ही आजच्या परिस्थितीला हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. तर हा प्लॉट पाहण्यासाठी जे काही माझे मार्गदर्शक आलेले आहेत वापरा बायोरेनिकचे, त्यांची थोडीशी ओळख करून देतो. हे आपले बारामतीवरून आलेत विश्वास कोकणे सर, हे आपले करमाळ्यावरून आलेत गजानन साळुंके सर, आणि तुमच्याकडे मी पाठवून दिले ते आपले ते समाधान भगत सर, टेंभुर्णी तांबिवे, आणि आमच्या कुर्टी गावचे रामेश्वर घोगरे सर ही, आणि आपल्या शेजारी जे उभा आहेत ते येळे सर. तर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही अगदी जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने सांगितलं, त्याबद्दल सर तुमचं आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या केळी क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. बाळासाहेब सौदागर शिंदे, मुक्काम पोस्ट निमगावटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं? 16 मार्च 2025. आता आपल्याकडे गाडी कटिंगला आली, आपल्या पाठीमागे जर बघितलं तर अगदी कटिंगवाली उभा आहेत, आणि कटिंग चालू करायच्या आधी आपण एक व्हिडिओ काढतोय आता, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि आता आपण जी काही गाडी आलेली आहे तर ती अगदी एसी गाडी आहे, बरोबर आहे का नाही, कटिंगला. तर आता ह्या आपल्या केळीवरती चिलिंग वगैरे काय आहे का? काय नाही, 0.0. मग आपल्याला त्यांनी रेट काय दिला आजचा 16 मार्च 2025चा? 21 रुपये 70 पैसे. 21 रुपये 70 पैसे रेट दिलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, आज आपण प्लॉट मध्ये उभा आहेत, पण आता जी काही कटिंग चालू आहे त्या साईडला, तर कटिंग चालू असताना आपल्याला घड किती भरतोय हे पाहायचंय.
बाळासाहेब शिंदे सौदागर शिंदे आणि तुमचे साहेब माने माने साहेब आता दोघं पण त्या काट्याकडे बघून सांगा की ही जो गड टाकला आपण काट्यावरती ते वजन किती? टाकलाय काट्यावरती तर वजन किती करतोय ती 54 किलो काहीतरी वरती दिसतंय 400-500 जी काय असेल ती पण 54 किलो आहे. 54 किलो असं काय आपण निवडून आणलं नाही नाही टाकलं हो. बघण्यासाठी. जास्तीत जास्त 54 असला जाणवत नाही. ओके धन्यवाद सर. ओके सर थँक्यू. तर आपण पाहतोय की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल झालेले आहेत तर घडाचं वजन 54 किलो आलेलं आहे. आपण ह्या कॅमेऱ्यात पाहतोय इथं गाडी चालू आहे. साळुंखे साहेब शूटिंग काढतात आणि हे अगदी न उचलणारा घड म्हणजे त्रास देतोय ते उचलताना पण कारण वजन जास्त असल्यामुळं. आणि आता आपण पाहतोय वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यामुळं ह्या घडांचे वजन खूप छान 54 किलोपर्यंत भेटलेलं आहे. कटिंग चालू आहे. आता त्याला फण्या किती ते पण पाहू. आता ह्याला फण्या किती तुटतात ना ते जरा थोड्याशा म्हणजे मोपा. मी तुम्हाला एक माइक लावतो फक्त 1 2 3 4 ऐसा काही नाही का. ये कितना होता है इसका कितना फनी आता है ये देखेंगे थोड़ा सा रहता है लेकिन थोड़ा सा आपण जे पाहतोय ते आता 1 फणी काढली. ही दुसरी फणी आपण आता तिसरी फणी बघतोय. ही 54 किलो तिसरी फणी हा चौथी फणी 5वी फणी 6वी फणी 7वी फणी 8वी फणी 9वी फणी 10वी फणी 12वी फणी 11वी फणी सॉरी 12वी फणी 12वी फणी ये 12 फणी है इसमें. शिंदे साहेब तुमच्या हातात फणी आता जे आहे ते आपण गड मोजला आता तुम्ही अंदाज व्यक्त केलता ह्याच्यामध्ये आपण काढतो त्यावेळेस सरासरी 45 ची तरी बरोबर ही 11वी फणी बरं का. 45 ची सरासरी बोलले होते सर. पण आली कितीची आपली 54 आली. म्हणजे अंदाजापासून 9 किलो एक्स्ट्रा आहे. अंदाजापासून 9 किलो एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा आलं पाहिजे. बऱ्याच वेळा अंदाज चुकीचे लागतात. आपण 40 पकडलं तर 35 येतं 35 पकडलं तर 30 येतं 30 पकडलं तर 25 येतं. म्हणजे अंदाज नेहमी 5 किलोनी कमी असतात. इथं 9 किलोनी अंदाज जास्त आहे. म्हणजे वापरा बायोनिक आपल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे एवढा साक्षात्कार बघून वापरलं पाहिजे. किती सोपं आहे आपल्या आहे या पद्धतीत वापरायचं. असं म्हणतंय का वापरा बायोनिक की आपलं वापरल्यावर काहीच वापरायचं नाही. 9 महिने 14 दिवसात आपलं हार्वेस्टिंग चालू आहे. 9 महिने 14 दिवसात हार्वेस्टिंग झाले. ओके सर. आपल्याला फण्या कशा दिसतात हे पाहायचंय. एका म्हणजे घडामध्ये किती फण्या निघतात हे पण पाहिजेत आपल्याला. हे आपण बारकावे का घेणार आहे की तुम्ही जी वापरा बायोनिक कंटिन्यू केलेले समाधान भगत सरांकडून तर त्याचा शेवटचा दिवस गोड झालाय का झालाय पण तरी दावून द्यायचाय. आपण मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी एक शूटिंग काढली होती. आपण बुंदे मोपले कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपला बुंदा केळीचा किती आला 42 ते 48 कमीत कमी 42 आणि जास्तीत जास्त 48 इंचाचा बुंदा आला. आणि तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं शेड्यूल ऍड केलेले बरोबर आहे का नाही. मग मला काय म्हणायचंय आता जर बघितलं तर हे गडे अगदी एक लेवलनी एका साईडनी पडलेले आहेत आणि सुंदर अगदी. आता जर बघितलं तुमचं 10 टायर व्यापारीच माघारी जात नाही आल्यानंतर बरोबर आहे का सगळे व्यापारी आलेत माझ्या आहे का 100. आता पण आलते तुम्ही बघितलं थांबा. आणि ते व्यापारी आल्यानंतर पण एक म्हणले की अशी गाडी आतापर्यंत कुठल्याच प्लॉटवरती बघितली नाही की डायरेक्ट एसीची गाडी टाकली म्हणले बरोबर कंदर मध्ये. मला काय म्हणायचंय बघा तुम्ही हा जी वापरा बायोनिकचा रिझल्ट घेतलेला आहे आणि आज आपला शेवटचा दिवस गोड आहे. तर जी काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांनी 1 महिना लागण करून झाले कोणी 15 दिवस झाले कोणी 2 महिने झालं कोणी 3 महिने झालं कोणाचा प्लॉट खालीवर होतोय कोणाची मर वाढली कोणाचा टेम्परेचरला त्रास होऊन अगदी आता मी काय करू ह्या परिस्थितीत गेलेले आहे. आणि तुम्ही
अगदी जी 3 महिन्यानंतर जी चालू केलं ती आतापर्यंत स्टॉप केलं नाही, कंटिन्यू केलं. हा. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून काय असतो? वापरा बायोटेकचं वापरावं प्रत्येकाने, कंटिन्यू वापरावं का दरसोड केलं? कंटिन्यू वापरावं कंटिन्यू. कारण कंटिन्यूचा फायदा काय? आजचा मार्केटला सरासरी रेट बघितला 14, 15, 16 आहे. आपल्याला कुठला भेटलाय? आपल्याला 21 रुपये. 21 रुपये 70 पैसे भेटलाय. म्हणजे आपण चांगल्या क्वालिटीचा माल आणलाय म्हणून दिलाय. कारण बरोबर. क्वालिटी आणि क्वांटिटी ज्या शेतकऱ्याला जमली त्याला रेट चांगला भेटतो. बरोबर आहे का? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला वापरा बायोऑर्गॅनिकचं समाधानी आहे? समाधानी 100%. तर तुम्ही आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीला जसं गल्लं तशी माहिती दिली आणि केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी असं आहे. कारण हा प्लॉट जर बारकाईने बघितला तर अगदी चित्रात काढावा आणि चित्रातला घड कसा आपल्याला पाहिजे असा आपण त्याला कलर देतो, पाहिजे असा बारीक मोठा करतो, असं सरांचा हा प्लॉट बनलेला आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शक्यतो आतमध्ये प्लॉट कसा दिसतो हे जे काही व्हिडिओ टाकू, अगदी कटिंग अवस्थेला किती फण्या किती वादी कसं काय ते पण टाकू आणि वजन वगैरे सगळं टाकू आणि आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून आज आपण प्रत्येक जणाला म्हणजे कुठलंही पीक करताना म्हणतो ना माझ्यासाठी कोण आहे किंवा बाबा मी जर शेती करायची म्हणलं, मी कुठलं पीक चांगलं आणायचं म्हणलं, मला एक मार्गदर्शक पाहिजे आणि तो निस्वार्थी पाहिजे. बरोबर. तर ते वापरा बायोऑर्गॅनिककडे आहेत की बरोबर आहे का नाही? आणि त्याची परिस्थिती आपण आज प्लॉट वरती उभा राहून बोलतोय. 100%. ओके. तर तुम्ही जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, समाधान भगत सरांकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.